काय सांगू महती 11 गावी प्रगट झाले 11 मारुती रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती 11 गावी प्रगट झाले 11 मारुती कुणी लंका जाळली कधी सीता मिळाली कुणी लंका जाळली कधी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दान शत्रूची उडवी दान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती 11 गावी प्रगट झाले 11 मारुती गुणी लंका जाळली कधी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दान शत्रूची उडवी दान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या पहिल्या स्पर्धकांकरता आणि नक्कीच खानवसीय मी आपल्या या मंडळाच्या वतीने माझ्या वतीने आणि समस्त रसिक प्रेक्षकांच्या वतीने मान्यवरांच्या वतीने आपल्या या रंगमंचावरती हार्दिक स्वागत करतो. तत्पूर्वी मी सर्वांनाच विनंती करेन या काही दिवसापूर्वी आपल्या मिरजोळे गावचे सन्माननीय मानकरी श्री शरदराव पाटील यांचं अल्प समस्त खानवासियांना नक्कीच सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा रसिक प्रेक्षकांना विनंती करेन रसिको एक नक्कीच आपल्याला सांगू इच्छितो चांगला सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या येथील उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझ्या कार्यक्रमात करतो सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम रंगदेवता रंगभूमी आणि नटेश्वराला विनम्र अभिवादन करून रंगदेवता रंगभूमी आणि नटेश्वराला विनम्र अभिवादन करून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ज्याच्या नामस्मरणाने होते त्या विघ्नहर्ता विद्येत सदाता श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत साथीने हे स्वराज्य स्थापन केले आणि हिंदूला हिंदू म्हणून जगण्याची जी बहुमान संधी निर्माण करून दिली अशा माझा जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानात समुद्रा मानात समुद्रा मानात समुद्रा माझ्या खानोबावची ग्रामदेवता श्री देवगांगेश्वर तरुण पाहुणाई आणि मिरसोड गावची ग्रामदेवता आणि तालुका देवी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज रावण नृत्य स्पर्धेसाठी आम्हाला आमंत्रित केले. त्या स्पर्धेचे आयोजक
त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लाभलेले पंच यांचाही मनस्वी आभार, त्याचबरोबर सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांचे मनस्वी आभार मानून रसिक हो परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र रंगभूमीमध्ये कोकणवासियांनी जीवाफाट जपलेली रंगरूपाने, तालासुराने आणि वेशभूषेने बहरलेली अशी अजरामर लोककला म्हणजे रावण युद्ध, अर्थात लंकाधीश रावणाचा नृत्याविष्कार, सीताहरण पेठ आणि रावण युद्धपरायण. धन्यवाद रसिक हो. आपण तयार का कानू? आपण तयार? सुरू करूया. ओके. श्री देव भवानी गांगेश्वर महाराज की लंकापतीचा राजा रावण, 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 लंकापतीचा रावण, लंकेचा रावण आला धावून, लंकेचा रावण आला धावून, लंकेचा रावण आला धावून. रावणाने रूप हे गोसावी घेऊन, रावणाने रूप हे गोसावी घेऊन, रूप हे गोसावी घेऊन, रावणाने रूप हे गोसावी घेऊन. निघून चालला पंचयावटीला, निघून चालला पंचयावटीला, निघून चालला पंचयावटीला, निघून चालला पंचयावटीला. सीतामाई गुंफेत गुंफेताई होती, सीतामाई गुंफेत गुंफेताई होती, रावण बोलाया लागला, रावण बोलाया लागला, भिक्षाई वाढावी वाढा गोसाव्याला, भिक्षाई वाढावी वाढा गोसाव्याला, भिक्षाई वाढावी वाढा गोसाव्याला, भिक्षाई वाढावी वाढा गोसाव्याला. भिक्षाई वाढी दे वाढी गोसाव्याला, भिक्षाई वाढी दे वाढी गोसाव्याला, भिक्षाई वाढी दे वाढी गोसाव्याला, भिक्षाई वाढी दे वाढी गोसाव्याला. रावणाने सीतेला नेले हो लंकेला, रावणाने सीतेला नेले हो लंकेला, रावणाने सीतेला नेले हो लंकेला, रावणाने सीतेला नेले हो लंकेला. लंकेचा रावण आला धावून, लंकेचा रावण आला धावून, हर महादेवाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हटला की लंकाधीश रावणाकडे पाहिले जातं. रावण हा प्रकांड पंडित होता. रावणाला 4ही वेदांत ज्ञान प्राप्त होतं. सर्व विद्यांमध्ये रावण हा निपुण होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
रावणानं स्वरचित असं शुभ शिवतांडव स्तोत्र म्हटलं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले कलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमड्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले कलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमड्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. ओम नमः शिवाय. रावणाला इंद्रजाल माया शक्ती संमोहन या शक्ती प्राप्त होता. रावण हा देवांप्रमाणे चौसष्ट कलेमध्ये निपुण होता. रावणानं आपल्या भक्तीच्या आणि शक्तीच्या सामर्थ्यावर देवांना बंदीखान्यात ठेवलं होतं. नुसतं बंदीखान्यात नाही तर त्यांना तशी कामही लावलेली होती. वायूनं लंका झाडून काढायची. मेघानं लंकेत नवग्रहांचा तर सायला केल्या होत्या. सर्वांना करणारा शनिदेव याला दरबारामध्ये चालणाराचा होता. आणि रावण दररोज दरबारात येताना शनिदेवाच्या पाठीवर पाय देऊन यायचा. असा दरार होता लंकाधीश रावणाचा. रावण दररोज सातवा पूजा करायचा. कैलास शिवचंद्र भाई फणींद्रमाधा मुकुटी राणी दार आता महाकाल भक्त लंकाधीश रावण एक दिवस भजन चालू असताना स्त्रियाची कार सुटली. म्हणून काय भजन थांबवलेलं नाही. अत्तयाचा धागा काढला आणि सावला घेण्याला असा महाकाल भक्त लंकाधीश रावण. रावणाची लंका ही स्वर्गापेक्षाही सुंदर होती. म्हणूनच म्हणतात स्वर्गाहून लंका रम्यही स्वर्गाहून लंका जागे सागर लहरी जागे सागर लहरी नादवी रम्यही स्वर्गाहून लंका रम्यही स्वर्गाहून लंका. असा महाकाल भक्त लंकाधीश रावण आणि त्याची लंका. महाकाल भक्त लंकाधीश रावण महाकाल भक्त लंकाधीश रावण. राम भक्त हनुमान की जय. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना. प्रभू श्री रामचंद्र की जय. हे धर्माच्या धर्माचं युद्ध सुरू झालं. तो महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू झाला. योद्धम अंतिम चरणात राम रावण युद्ध चालू आहे. निष्फळ होत होते. रावणाची मस्तक पुन्हा जोडली जात आहे. रावण पुन्हा युद्धाला तयार. दोन महाबली योद्धांचा
दोन महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू आहे राम कथा रघुण धाम की हम कथा सुनाते राम कथा रघुण धाम की हे रामायण है पुण्य कथा की राम की हे रामायण है पुण्य कथा की राम की जम्बो भारत वर्ष एक नगरी है विख्यात योजना यही जन्मभूमि परम पूज्य श्री राम पुण्य कथा अमृत आहे प्रथम आपण अग्निशस्त्राचा वापर करून नाभीचे रंग सुकून टाका मग ब्रह्मास्त्राचा वापर करते हा रावणाचा अंत निश्चित आहे आणि प्रभूंनी रावणाच्या बेंबीचा वेध घेतला प्रभूंनी रावणाच्या बेंबीचा वेध घेतला आणि रावण धारा तीर्थ पडला रावण धारा तीर्थ पडला राम राम प्रभू श्री रामचंद्र की जय अप्रतिम राज्यातला रावण येतोय या रत्नागिरीमध्ये आई बंदेवी नाट्य नमन मंडळ रामाडेवाडी गव्हाणे तालुका लांजा जरा जोरदार स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होऊया या सर्व स्पर्धकांचं या गव्हाणेवासियांचं आज गव्हाणेवासी इथे आपल्या समोर आपला परफॉर्मन्स घेऊन येतात धन्य हो प्रभू रामचंद्र की आपण आलात धन्यवाद धन्यवाद रावण महाराज आपण आलात या आपल्या या सर्व रसिक प्रेक्षकांना खुश करा मंत्रमुग्ध करा खानूवासियांनी जी कामगिरी केली तीच कामगिरी आपण जोरदाररित्या सादर करा आपल्या सर्वांचं या रंगभूमीवर या रंगमंचावरती मनपूर्वक स्वागत दिसत नाही ना तिकडे आणि खाणं गेलो तो याला पैसे दिसत नव्हते काय करायचा टोपरोवर पटातो सुद्धा याचा नंबर दिला नाही मला पुन्हा एकदा आपण तयार झालात की पहिली विसळ वाजून कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यानंतर आपलं गायन हे 3 मिनिटे चालणार आहे 3 मिनिटांनी आमची दुसरी विसळ वाजेल त्यानंतर या दुसऱ्या विसळ नंतर रावण या रिंगणामध्ये उतरेल त्यानंतरच्या 7व्या मिनिटाला तिसरी मिसळ वाजेल आणि राम या रिंगणामध्ये येतील आणि 8व्या मिनिटाला आणखीन एक सिटी वाजेल मिसळ वाजेल जेणेकरून आपण समजून जायचंय की आपला 1 मिनिटानंतर परफॉर्मन्स संपणार आहे सॉरी 9व्या मिनिटाला ती तिसरी मिसळ असेल आणि 9व्या मिनिटाच्या नंतर अंतिम शिट्टी ही 10व्या मिनिटाला वाजेल याची नोंद घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे जबरदस्त असा आपला परफॉर्मन्स आमच्या रसिक प्रेक्षकांसमोर सादर करायचा आहे लांजा गव्हाणे रामाने वाडीचे हे सर्व स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त अशी वेशभूषा असेल शानदार वेशभूषा असेल अरे क्या बात आहे लाजवाब आणि त्याच पद्धतीने इथे चांगल्या प्रकारे इथे कार्यक्रम ते नक्कीच सादर करतील जे खानूवासियांनी जो कार्यक्रम सादर केला अतिशय लाजवाब हर किसी के अंदर का मोगैम्बो खुश कर दिया श्री
गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊ. तसेच कलेची देवता नटेश्वराला वंदन करू. माझे ग्रामदेव श्रीदेव राघोबा, आई बनदेवी, श्रीराम आणि अंजनी पुत्र हनुमंताला वंदन करू. या गावची आई कालिका देवीला वंदन करू. तसेच ज्यांनी आम्हाला आमंत्रित केले त्या लक्ष्मीकांत मंडळ मिरडोळे आणि बसलेल्या तमाम रसिकांना मानाचा मुजरा करू. आई बनदेवी नाट्य नमन मंडळ लांजा गव्हाणे रामानेवाडी आपणासमोर सादर करत आहोत राम रावण युद्ध, राम रावण युद्ध, राम रावण युद्ध. आपण तयार आहात ना? पहिलं 3 मिनिटे आपलं गायन होईल. म्हणजे आता जी विसळ वाजेल त्यानंतर 3 मिनिटांनी एक विसळ वाजेल. या विसळ नंतर रावण आतमध्ये प्रविष्ट होतील. रावण प्रविष्ट झाल्याच्या नंतर पुढच्या 7व्या मिनिटाला एक विसळ वाजेल जेव्हा राम आतमध्ये प्रविष्ट होतील. आणि त्यानंतर 9व्या मिनिटाला एक विसळ वाजेल जी तुमची धोक्याची घंटा असेल, जी अंतिम आपला हा परफॉर्मन्स अंतिम क्षणाकडे आलाय हे तुम्हाला सूचित करेल. आणि 10व्या मिनिटाला जी विसळ वाजेल त्या विसळने आपला कार्यक्रम संपेल. तर आपण आता सुरू करूया का? बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. आई बंदे माते की जय. धन्य राघो देवा की जय. असा लंकेचा रावण, लंकेचा रावण, अश्वरथावर बैसून हो, रथावर बैसून, हाती धनुष्य घेऊन हो, धनुष्य घेऊन, आला रणांगणी धावून हो, रणांगणी धावून, राम लक्ष्मणा पाहून हो, लक्ष्मणा पाहून, बाण सोडीला राजान हो, सोडीला राजान, बाण भेदीला रामान हो, भेदीला रामान, दहा शिरे तोडली बाणाला, शिरे तोडली बाणाला, तरी येईना मरण, येईना मरण, राम बोलतो बिभीषण, बोलतो बिभीषण, अमृत कुंभी टाका फोडून, कुंभी टाका फोडून, मग येईन तया मरण, येईन तया मरण, ब्रह्मास्त्र सोडलं धनुष्यानं, अस्त्र सोडलं
तिथे सादर झालेले आहेत त्या सर्व स्पर्धकांना सूचित करण्यात येत आहे की आमच्या मंडळाने आपली अल्पोपहाराची सोय पांगरकर यांच्या घरी केलेली आहे. तरी झालेल्या परफॉर्मन्स ज्यांनी आपापले परफॉर्मन्स सादर केले आहेत म्हणजे खानूवाले गव्हाणेवाले आपण तिथे जाऊन या अल्पोपहाराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे. आपली सर्व टीम घेऊन जायचं आहे आणि तिथे या अल्पोपहाराचा स्वीकार करायचा आहे. आणि यापुढे होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ही सूचना असेल, सर्वांना ही सूचना लागू असेल की आपण तेथे जाऊन पांगरकरांच्या घरी जाऊन अल्पोपहाराचा लाभ घ्यावा. आधी दिलं असतं मात्र श्री रंगभूमी, श्री रंग देवता, श्री नटेश्वर व आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत या सृष्टीचा दाता करता करविता भाग्य विधाता विघ्नहर्ता श्री गणरायाला वंदन करून माझ्या मिरजोळे गावच्या ग्रामदेवता आई कालिका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन रसिक प्रेक्षकांना त्रिवार अभिवादन करून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत गोरगरीब जनतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आज या ठिकाणी श्री लक्ष्मीकांत वाडी मिरजोळे श्री हनुमान जयंती निमित्त राम रावण नृत्य आयोजित केलं आहे. आम्ही बालगोपाल आपल्या समोर छोटीशी कला सादर करीत आहोत. भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या कोकणच्या भूमीतील ही एक लोककला आज आपण लोक पावत चालले आहे. म्हणूनच ती जपण्यासाठी आमचा खारीचा वाटा श्री ही रंगभूमी म्हणजे एक कलेचं मंदिर आहे. तुम्ही सर्व रसिक जन त्या मंदिरातील देवता आहात आणि तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद हाच आमचा प्रसाद आहे. तो प्रसाद भक्षण करूनच आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. श्री जय गणेश नाट्य नमन मंडळ मिरजोळे मजलीवाडी सविनय सहर्ष सादर करीत आहोत. राम रावण नृत्य आणि युद्ध, राम रावण नृत्य आणि युद्ध. सर्व इथे उपस्थित असलेले सर्व पंच पॅनलचा आम्ही सर्वांनी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो बघा, पहिली विसळ वाजल्याच्या नंतर आपला कार्यक्रम सुरू होईल. 3 मिनिटांचं गायन आहे. 3 मिनिटानंतर दुसरी विसळ वाजेल. यानंतर रावण रिंगणामध्ये प्रविष्ट होईल. 7व्या मिनिटाला तिसरी विसळ वाजेल. त्यानंतर प्रभू रामचंद्र रिंगणामध्ये प्रविष्ट होतील. त्यानंतर 9व्या मिनिटाला जी विसळ वाजेल ती तुम्हाला धोक्याची घंटा असेल, म्हणजे पुढे 1 मिनिटामध्ये आपला कार्यक्रम संपुष्टात आणायचा आहे हे तुम्ही समजून द्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे 10व्या मिनिटाला विसळ वाजण्याच्या पूर्वी आपला कार्यक्रम समाप्त झालेला असेल. धन्यवाद. तर आपण तयार आहात? आई रंगदेवते माते की, आई कालिका माते की, गणपती गजानन महाराज की, प्रभू रामचंद्र की. आमच्या गावीच्या गावीच्या कालिका देवी, आमच्या गावीच्या गावीच्या कालिका देवी. तू धाव गा माझे नवता
रावण म्हणतो ब्रह्मनार देवाला रावणा
गणेश नाट्यनमन मंडळ आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपण पांगरकर यांच्या घरी जाऊन अल्पोपहाराचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. याआधी झालेल्या सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम 14 विद्येचा 64 कलेचा अधिपती हे उद्या दिसू दे या सगळा ज्याला या सृष्टीवर पूजेचा पहिला मान दिला असा श्री गणेश आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा याला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा इथे बसलेल्या माझ्या तमाम रसिक साईबाब यांना सुद्धा मानाचा मुद्रा. या मंडळाचे पदाधिकारी आणि या स्पर्धेसाठी लाभणारे पंच, या गावचे रहिवासी गावकरी यांना सर्वांना माझा मानाचा मुद्रा. आज या मंडळानं आम्हाला कार्यक्रम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे मी आभार मानतो. या गावची आई कालिका देवी आणि माझ्या नरबे गावची आई जुगाई देवी यांना वंदन करून सविनय सहर्ष सादर करीत आहोत. आई जुगाई देवी नमन मंडळ नरबे घाणेकरवाडी रावण नृत्य आणि युद्ध. धन्यवाद. आपण तयार आहात का? बरं, सांगितलेली नियमावली अशी आहे. पहिली विसळ वाजल्याच्या नंतर
संपत्तीचे काय आणि रावणाने विचार केला तपस्या करून वर प्राप्त करून घेण्याचा म्हणून त्याने भोळे शंकराची तपस्या केली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भोळे शिवशंकर प्रसन्न झाले माझ्या भक्तांनी तुला प्रसन्न झालो आहे काय तुला पाहिजे असेल तेव्हा आम्ही देण्यास तयार आहोत रावण म्हणाला मला अमर व्हायचे आहे शंकर म्हणाले तुला रावणाने अमरत्व मिळालं अमरत्व मिळताच रावणाला अहंकार झाला भगवान हरिराम ही गोष्ट ब्रह्मदेवाला समजली ब्रह्मदेव रावणासमोर प्रगट झाले म्हणाले रावण महाराज हे तुम्हाला प्रसन्न झालं आहे रावण म्हणाला हे ब्रह्मदेवा तुझी तपस्या केली नाही तर तू मला कसा काय प्रसन्न झाला हो बाजूला ब्रह्मदेव म्हणाले खरं म्हणत मी तुला प्रसन्न झालो रावण म्हणाले अरे असं म्हणतोस तर मला असा बोल दे तुझ्यासारखी मुलगा मागे वाईट नजरेने पाहण्याची इच्छा होता का नाही आणि माझ्या पोटी मुलगी जन्माला येता का म्हणत ब्रह्मदेव म्हणाले ब्रह्मदेव ब्रह्मदेव म्हणत होता देवाने केली रावण आपल्या सैन्यासोबत हरणात गेला होता रावणाच्या समोर एक साधू तपस्या करी रावणाला राग आला त्याने बाण सोडले तो बाण साधूच्या खंडात घुसला रक्त बाहेर आले रक्त जमिनीवर पडताच रावणाचे रक्त साधूच्या समोर गेला कमांडोमध्ये घेतले कमांडोमध्ये दूध होते रक्त जमिनीवर पडले असे तर रावणाचा मृत्यू झाला कमांडो त्यांच्या स्वारी गेले हे काय आहे रावण महाराज हे
या मंडळात प्राप्त झालेला आहे त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. त्याचप्रमाणे जी प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम येथे देण्यात येणार आहे, ही रक्कम भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे मिरगळे गावचे माजी सरपंच सन्माननीय संदीपजी तथा बाबाशेठ नातोंडकर यांच्या माध्यमातून आमच्या या मंडळाला मिळालेले आहेत. त्यांच्याही आम्ही मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारी आहोत. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं जे चषक आहे बुद्धी देवता गणरायाचे स्मरण करून रंग देवता नटेश्वर आणि ग्राम देवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन रयतेचे राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक, या स्पर्धेचे पंच आणि रसिक मायबाप आपल्या चरण कमलाची धूळ खाली लावून या रंगमंचावरती श्री नवलाई देवी नमन मंडळ उपळे मोडकवाडी सहर्ष सादर करीत आहोत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि साऱ्या देवतांना बंदिवान करणारा लंकापती रावण यांचा घनघोर युद्ध आणि नृत्य या ठिकाणी सादर करणार आहोत. आपण तयार आहात का? सुरू करूया. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. नवलाई देवी माते की जय. बोल शिव पार्वती गजानना रंग बरावाम जगना. बोल शिव पार्वती गजानना रंग बरावाम जगना. बोल शिव पार्वती गजानना रंग बरावाम जगना. बोल शिव पार्वती गजानना रंग बरावाम जगना.
धन्यवाद. जबरदस्त बजरंग बलीचा सुद्धा आवेश आपल्याला पाहायला मिळेल. प्रभू रामचंद्र इथे अवतरित झालेले एक सुंदर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. धारासिंगलाही लाजवेल एवढं बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळतंय आमच्या बजरंग बलींचं. रामानंद सागरांच्या रामायणामध्ये धारासिंग यांनी ही भूमिका साकारली होती. मात्र त्यापेक्षाही जबरदस्त बॉडी लँग्वेज. क्या बात आहे. पैलवानी पवित्रा नादकुळा आणि गणपतीपुळा आमचा मानाचा रावण. आपलं बरोबर फिक्स होतं. हॅलो 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 तेवढा नाही आवाज काढायला लागते. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या लोकमातेतील कला, कोकणच्या लोकमातेतील कला रावण नृत्य आणि रावण युद्ध आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत. अखंड विश्वाचा दाता, अखंड विश्वाचा दाता श्री गणेशाला वंदन करून तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून, यांना मानाचा मुजरा करून तसेच जमलेल्या माझ्या रसिकजनांना त्रिवार अभिवादन करून, त्रिवार अभिवादन करून आपल्या समोर आम्ही कालिका कलाकार मंडळ विरजोळे लक्ष्मीकांत वाणी सविनय सादर करत आहोत. रावण नृत्य आणि रावण युद्ध आणि रावण युद्ध. आपण तयार आहात का? आपण तयार आहात का? तयार आहात का? सुरू करूया. आई कालिका माझी माऊली, आई कालिका माझी माऊली, दिसते कशी सुंदरता त्याची गळी, दिसते कशी सुंदरता त्याची गळी. आई कालिका माझी माऊली, सुंदरता त्याची गळी,
बाकी आहेत. तरी येतील आपण वाट पाहूया. थोडा वेळ 3 रावणांचा धुमाकूळ सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4था रावण सुद्धा येईल. पाहूया नरमेगावचा रावण कशा पद्धतीने येतोय. नरमेगावचा रावण एक शानदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल. थैमान एक शानदार आविष्कार, एक शानदार धुरंधर आविष्कार. आता जो धुरंधर चित्रपट आले आहे या धुरंधर चित्रपटाप्रमाणे हा एक धुरंधर आविष्कार असेल. एक शानदार परफॉर्मन्स. 3 रावण तर आले. बाकीचे 2 रावण कुठेतरी रस्ता चुकलेत. बाकीचे 2 रावण कुठेतरी बहुधा रस्ता चुकलेत. आणि तिकडूनच रावण धुमाकूळ घालत येताना पाहायला मिळेल. या हार्दिक स्वागत या रंगमंचावरती. पैसे उचलले जातात तर रावण आपल्या तोंडाने पैसे उचलताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया एक नृत्य आविष्कार जबरदस्त. आणि रावण अरे लाजवाब शानदार नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 5वा रावण येणं बाकी असेल. 5वा रावण. पैसे उचलले जातात तोंडाने. पाहूया कशा पद्धतीने पैसे उचलले जातात. एक सुंदर असा आविष्कार पाहायला मिळतोय. काही रावणांचे मुखवटे हे पूर्ण पॅक असल्यामुळे पैसे उचलताना थोडेसे अडचण निर्माण होते. नरमेगावचा रावण एक शानदार मध्यभागी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या वाटवले सीतर रावण डान्स करताना अप्रतिम असा नृत्य करताना पाहायला मिळतील. आणि आमचे संदेश सुंदर असा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. एक लाजवाब परफॉर्मन्स. पाहूया कशा पद्धतीने इथे रावण आपला नृत्य आविष्कार दाखवतात. अजूनही 5वा रावण येणं बाकी असेल. हा 5वा रावण पाहूया कशा पद्धतीने येतो. कशा पद्धतीने येते एंट्री घेते. नक्कीच या 4 रावणाचा हा धुमाकूळ आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. अनुभवायला मिळतो. लाजवाब असा हा परफॉर्मन्स असेल. आणि 5वा रावण स्थानिक रावण अजून इथे येताना दिसत नाहीये. सगळे गेल्याच्या नंतर येणार की काय येत नाही. 5वा रावण एक शानदार आविष्कार आपण पाहतोय. एक जबरदस्त असा आविष्कार पाहतोय. मात्र 5वा रावण अजूनही येत नाहीये. पाहूया 5वा रावण कुठेतरी रस्ता चुकला बहुधा. थेट लंकेला जायचं सोडून कुठेतरी तिकडेच गेलेला दिसतो.